नमस्कार. तर बघा आलेले वावरात घास कापायला. तर आता सध्या काही कामं नाही आहे. वावरातले सगळे कामं पण आपले आवरले. बाजरीचं त्याचं बरंचसं चाललेलं होतं काम. बाजरी पण भरली आणि आज थोडीशी बाजरी राहिलेली तेवढी आम्ही आज भरून टाकली सकाळी सकाळी. आणि त्याच्यानंतरून मग आज काय काम नव्हतं. तर मग आज मस्त असा आराम केलेला आहे बघा. आणि सगळ्यात मेन कसं आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि आतापर्यंत काम गेलं उन्हाळ्याचं आणि आता थोडंसं म्हणजे थोडे दिवस रिलॅक्स आहे. तर कविता पण गेलेली, तुम्ही बघितलंच माहेरी. तिच्या मम्मी पप्पाच्या घरी जागरण होतं. तर तो ब्लॉग पण तुम्ही बघितलाच असेल. एकदम मस्त. खरं तर कसं आम्हाला पण जायचं होतं पण मग काय होतं की अनुराग छोटा आहे त्याच्यामुळं मग संध्याकाळच्या वेळेला मम्मी त्या म्हणल्या की नको आणि त्याच्यामुळं मग आम्ही नाही गेलो. आबा ताईन त्या पण गेलेल्या सगळ्या तुम्ही बघितलंच कालच्या ब्लॉगमध्ये. तर म्हणलं चला आता मस्त वावरात आली आहे आणि आता वाजले तर 5-5:30 वाजत आले. म्हणलं चला आता मस्त जनावरांसाठी घास नेऊ. आणि बघा ना इतकं उन्हाळा आहे कडक तरी पण मस्त घास बघ किती लई करावं आणि कालच घासायला पाणी दिलेलं आहे. तर घरचं पण काम आवरलं. जनावर ढोरांचं वावरात जनावर सडका लावलेलं आहे बघा. आणि तिकडं बाजरीचं जे रान आहे तर ते पण कसं सरमड होतं तर आम्ही काही ते काही उचललं नाही. तर आरुष पप्पान त्यांनी चिरखडीनं गोळा केलं आणि बघा सगळा धुवा दिसू राहिला तिकडं. तर ते पेटून दिलेलं आहे. अलीकडं मस्त बैल सडक लावलेले आहेत बघा तुम्ही. इकडं आपले जे बैल आहे गाया सडक लावले कारण गवत होतं चांगलं. कारण हिरवीगारच बाजरी तुम्ही बघितलीस. आणि इकडं सगळ्या नांगटी ते सगळं झालेलं आहे बघा आपलं. आणि हा एवढा घास आहे आपला जनावरांसाठी. बघा ना किती मस्त असं दिसू राहिला घास. एकदम लसलस करू राहिला किती छान आहे बघा ना. तर मी आता घास कापायला आली आहे. रोज तर कविता आणि मी आम्ही दोघीजण राहतो. आणि आता काही कविता गेलेली 2-4 दिवसासाठी माहेरी. आता ताई पण आलेल्या आहे कारण आता एकदा कामं चालू झाले म्हणजे मग काही टेन्शन नाही राहत. एकदा वावरातले कामं चालू झाले की झाले. तर मग मम्मीने त्या पण म्हणल्या की आता आहे तिच्या मम्मी पप्पाच्या घरी जागरण होतं तर मग तेव्हा जायचंच होतं. आणि मग लगेच 2-4 दिवस राहते म्हणे. आणि कसं आता धोंड्याचा महिना पण तुम्हाला माहीतच आहे तर त्याच्यामुळं मग धोंडा खाऊनच येईन आता ती. तर चला आता मी घेते घास कापून. आता जनावरांना बराचसा घास न्यावा लागणार आहे. बकऱ्या गेल्या चरायला आता. चला बघा आमच्या दोघींचे 2 इळे राहते वावरामध्ये. तर आता एकच इळा ठेवून द्यावा लांब बाजूला कारण आता कविता नाही येतं. काल तिसरा पार आमच्या ताई मला घास कापू लागल्या होत्या वावरात. मी एकटीच होते तर आल्या होत्या मला थोडंसं घास कापू लागायला मदत म्हणून. त्याच्यात गवत पण बरंचसं झालेलं आहे कारण आता सारखं पाणी त्याला. आणि इथं कसं मागच्या वर्षी उपळायला रान होतं त्याच्यामुळं बेटाचे गवत ते बरेचसे झाले. इथं घासच कापून घेते आता. बघा घास कापित होते तर बकऱ्या पण आल्या घरी. आणि आव्हान ते वावरात आहे त्याच्यामुळं बकऱ्यांना बांधायला जावं लागेल आता घरी. त्यांचं चाललेलं आहे तिकडं वावरात काम. काय झाले पवन उठला का? डॉन उठला? कापित दे ना ती बकरी हौदत पाणी पिरवलं डायरेक्ट. घास कापित दे. मला वाटलं पवन ते कुठे गेले म्हणून मी आलते घरी. बघा आता घास पण आणला आणि आता जनावर इजिनाचा ताबान ते गेले आणायला पवन आणि ते. आपलं वासरू बा कसं ओढ राहिलं. हे गायन ते आले का? ही गाय कोणी आणली? पवन आहे का? पवन दादा ताण लागले असतील त्याला लई. आता काही नाही सांगाल पवन वावरात सगळं पेटीला. बैल डिस्को दादा बैल आणले काय? बघा आपले डिस्को दादा त्या बैलाची मागं दिसत सुद्धा नाही राहिले. डिस्को मारीत नाही ना.
भारी आहे ना पवन चला. चहा टाक मम्मी. आता आले ना सगळे. बघा आता टाकलेलं आहे मी चहा. आता सगळं जनावरांचं ते बाकीचं आवरून घेतलं आणि चहाचा टाईम झालेला आहे बघा. आता भरपूर टाईम झाला, 6 साडेसहा वाजले. सगळेजण आले पण होते बाहेर. आवाज त्यांचं चाललेलं होतं वावरात सरबड ते पेटून द्यायचं. तर आता आलेले आहे बघा आणि सगळं काम आवरल्यानंतर जरा थोडं थकल्यावर येतं बघ. चहा पिला की स्वयंपाकाला फ्रेश होतं मग मस्त. तर बघा मी आता टाकलेलं आहे चहा. सोनपापडी झोपली. कसं आरा इथंच होती एवढ्या दिवसापासून. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच तर ती तिच्या मामाच्या घरी जास्त करमतं तिला. तर त्याच्यामुळं आणि तिला जरा करमत नव्हतं इथं. त्याच्यामुळं मग तिचं चाललेलं होतं मला जायचं. तर मम्मी आणि माझे पप्पा आलेले होते. तर ती पण गेली त्यांच्यासोबत. आणि शिव आणि शंभू पण नाही आहे. त्याच्यामुळं तिला खेळायलाच इथं कोण नाही राहिलं. त्याच्यामुळे ती झोपून घेतलं तिला. तर आता तिला उठावं लागेल चहा दूध प्यायला. आता मी चहा टाकलेला आहे बघा. आणि मम्मी पप्पा त्यांना कोरी चहा द्यावं लागली. त्यांना ती दुधाचा चहा काही घेत नाही. तर त्यांना अगोदर कोरी चहा काढून घेते आणि नंतर आम्हाला दुधाचा टाकणार आहे. बघा आता आम्ही घेऊन राहिलो सगळेजण चहा. तर मस्त दिसतो. आज काय भाजी करायची मग? हां का मम्मी काय भाजी करायची? वरण करायचं. आज गुरुवार आहे की नाही? काय करायची मम्मी भाजी मग? वरण करायचं. आज गुरुवार आहे ना ताई. तुम्हाला चहा लेट झाला. तुम्हाला 4 वाजता चहा लागतो. 2 दिवसापासून जरा तुमचं येऊ राहिला आहे की नाही? रुटीन मध्ये बदल झाला आहे का नाही? करायचं वरण मग. बरं आहे मग काय. आज ताईला आणि पप्पाला दोघांना गुरुवार आहे. कसं करायचं वरण? डिस्को तिकडच करायचं तडक्याचं. बरं आहे मग काय. आज शिव शंभू नाही तर सोनपापडी झोपली पा. दीदी गेली तर आज सोनपापडी झोपून घेतलं लगेच. आज हे 2 आहे ना, हे 3 आहे ना आज.